ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजेच नांदेड। विविध मूलभूत सोयींनी परिपूर्ण असलेले नांदेड शहरातील वन विभागही सध्या विविध स्तरावर उंची गाठत आहे। इको टुरिझम पार्क ही सुंदर संकल्पना वन विभागाने येथे राबविली आहे। त्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील 3 जागांची निवड केली असून या ठिकाणी जणू नंदनवनच फुलवलं आहे। नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ, नापीक, खडकाळ जमीन असलेल्या ठिकाणी वन विभागाने कौतुकास्पद काम केलेले दिसते। नांदेड जिल्ह्यामध्ये वन विभागाने 3 इको टुरिझमच्या ज्या प्रोजेक्ट्स आहेत त्या डेव्हलप केलेल्या आहेत। त्यामध्ये विशेषतः एक तर नारवट आहे जे भोकर तालुक्याजवळ आहे, दुसरं म्हणजे सहस्त्रकुंडच्या तिथे केलेलं आहे जे इस्लापूरच्या जवळ आहे, आणि तिसरं म्हणजे बिलोली शहरामध्ये आपण केलेलं आहे। तिन्ही जे वन पर्यटन केंद्र आहेत ते आपण मागच्या 3-4 वर्षांमध्ये डेव्हलप केलेले आहे। नारवट हे मागच्या वर्षी डेव्हलप केलेलं आहे। बिलोलीमध्ये देगलूर तर भोकरमध्ये नारवट आणि इस्लापूर पासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे। या ठिकाणचे विशेष आकर्षण म्हणजे वन विभागामार्फत इथे सहस्त्रकुंड नावाने इको टुरिझम पार्क उभारले असून तिथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सुखसोयींची उपाययोजना करण्यात आली आहे। विशेषतः पडत्या पावसात या ठिकाणी पर्यटकांना एक अनोखे सृष्टी सौंदर्य अनुभवायला मिळते। याचा उद्देश असा आहे जागा निवडीचा की इथे एक सिद्धेश्वर मंदिर आहे जे प्राचीन काळातलं आहे व इथे श्रावण महिन्यात फार मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात। त्याच संधीचा फायदा घेऊन त्या लोकांना वनांप्रती, वृक्षांप्रती, झाडांप्रती प्रेम निर्माण करण्यासाठी, त्यांना झाडांची माहिती देण्यासाठी हे आपण पर्यटनाचा विकास करण्यात आला आहे। या ठिकाणी सगळ्यात मोठं या पर्यटनाचा फायदा म्हणजे इथं जवळपास 3 हेक्टरची वॉटर बॉडी, नॅचरल वॉटर बॉडी आहे। त्याच्यामुळे निसर्गरम्य हे ठिकाण आहे। एका साईडनं डोंगरमाथा आहे, त्या ठिकाणी आपल्याला नेचर ट्रेल करता येते, ट्रॅकिंगसाठी ट्रॅक आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका सुद्धा घेण्यात आलेली आहे। इको पार्क्सची संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना वन विभागाने प्रत्येक वयोगटातील व्यक्ती व त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्याप्रमाणे सुखसोयी उपलब्ध करून देण्यात भर दिला आहे। जसे की लहान मुलांच्या खेळण्यासाठी मोकळी व मोठी जागा, झोके, घसरगुंडीसारखी खेळण्याची साधने, त्यांना माहिती पुरवणारे माहिती फलके, प्राण्यांचे पुतळे, चित्रे, फुलपाखरू उद्याने अशा अनेकविध गोष्टी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। नातवंडांना खेळायला घेऊन येणाऱ्या आजी आजोबांसाठी खास नैसर्गिक वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आले आहेत। आणि हो, थकल्यावर विश्रांतीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या आरामदायी बेंचेसची सोयही करण्यात आली आहे। या पार्कमध्ये अनेक निसर्गरम्य आणि मन प्रसन्न करणारी ठिकाणे आहेत, जसे की योगा प्लॅटफॉर्म। इथल्या प्रसन्न व मोकळ्या वातावरणात योगा करणे म्हणजे उत्तम आरोग्याची हमीच जणू। या गार्डनचे 4 भाग केलेले आहेत। एकामध्ये लॉन आहे, एका ठिकाणी प्लेग्राऊंड आहे, चिल्ड्रन प्लेग्राऊंड, आणि एक फ्लावर स्पॉट आहे, आणि चौथा जो आहे तो म्हणजे स्पेशल असा आहे की इथं आयुर्वेदिक झाडांबद्दल माहिती देणारा एक वेगळा स्पॉट तयार केलेला आहे। तसंच इथं आता ओपन जिम पण आहे, त्याला पण एक्सटेंड करून इथल्या आदिवासी मुलांना आरोग्याबद्दल खास त्यांच्यासाठी जिम पण आपण ओपन केलेली आहे। इथे जसा निसर्ग बोलका आहे, पुतळेही बोलके आहेत। इथे उभा असलेला जय जवान जय किसान या संकल्पनेवर आधारित मानवीय पुतळा लाल बहादूर शास्त्री यांच्या जाज्वल्य देशाभिमानाची साक्ष देतो आणि या संकल्पनातूनच जणू आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन घडते। बिलोली हे गाव नांदेड जिल्ह्यामधील तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे।
हे शहर, या शहरामध्ये नगर परिषदचा एरिया आहे. हे शहर खूप असे ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये 350 वर्षापूर्वीची मस्जिद आहे. ते दगडाच्या रेखीव कामामध्ये बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे या मस्जिदीला खूप असे ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच या शहरालगत दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराच्या बाजूला आपलं 25 हेक्टर हे वनक्षेत्र आहे आणि ह्या वनक्षेत्राचा आपण इको टुरिझम अंतर्गत विकास करत आहोत. या ठिकाणी विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या सर्व कलाकृती इथल्या स्थानिक लोकांकडून करून घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही रोजगार मिळाला आहे. प्रत्येक कलाकृतीतली त्यांची आत्मीयता, कलाकौशल्य अगदी कौतुकास्पद आहे. चला तर मग अशा या सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक महत्त्व असलेल्या आपल्या नांदेड जिल्ह्यामधील इको टुरिझम पार्क्सना एक वेळ अवश्य भेट द्या आणि एक अविस्मरणीय अनुभवाची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवा.